ठीक आहे, त्या क्लिप्स जरी गेल्या असतील तरी मधला पॅच आणि इव्हिनिंग पासूनचं मस्त शूट झालंय सगळं. काय बनवलंयस? मुगाचे डोसे आणि चीजी मशरूम, स्टफ मशरूम. याची रेसिपी दाखवलीस ना तू एकदा? हा, एका ब्लॉग मध्ये शेअर केली. डीमार्टला गेलेलो तेव्हा मशरूम आणलेले ना. हा, कुठल्या ब्लॉग नंबर आठवतोय का तुला? स्टफ मशरूमचा? नाही रे, खूप आधी केलेली एक रेसिपी शेअर केलेली, त्याची आपण हे देऊया लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. हा, मस्त स्टफ मशरूम केले अंकिताने आज. मोड आलेले मूग असतात ना त्याचे. मोड आलेल्या मुगाचे घावन. हे काय करते आता? त्याच्यावरती चीज किसायचं आणि 5 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे ते चीज सगळं मेल्ट होतं. आतमध्ये जी भाजी स्टफ केली आहे ना. साखर देऊ का तुला दह्यात थोडीशी? दे ना. आणि घावन आणू? आणि एक झाला का आराम? झाला. ते मगाचे व्हिडिओ सगळे डिलीट झाले. कुठले? डिलीट म्हणजे करप्टेड फाईल्स दाखवते आता. लंच केलं आपण, तू घावन घेऊन आलीस, हाय हॅलो एव्हरीवन, कसे सगळे सगळं डिलीट झालं पूर्ण. हो, डिलीट म्हणजे ते करप्टेड फाईल्स दाखवते. लोड नाही होते इन शॉर्ट मध्ये. काही नाही, आता परत आपण इथून कंटिन्यू करूया ब्लॉग पुढचा. हा, पुढचा. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो इव्हिनिंग टाईम झालाय, मस्त गरम गरम चहा पिणार आहोत. आईने चहा इथे करून ठेवलाय, सो थोडासा गरम करते. तर झालं असं होतं की आज आम्ही ठरवलेलं की दुपारचा सगळा स्वयंपाक तयार झाल्यानंतर आम्ही एकत्र लंच कसं करतो, आमच्या गप्पा गोष्टी. आज वीकेंड आहे, सो पुष्करला सुद्धा सुट्टी आहे. सो आमचा जो सगळा फॅमिली टाईम आहे ते आपण सगळं शूट करूया. आणि तसं आम्ही सगळं शूटसुद्धा केलं. नंतर लंच नंतरची सगळी आवराआवर ते सुद्धा थोडंसं शूट केलं आणि मी आराम करायला गेले. पुष्कर म्हणाला की मी जरा एडिटिंगला बसतो. म्हटलं ठीक आहे. आणि आत्ता उठल्यानंतर त्याने मला सांगितलं की अंकिता, जे आपण शूट केलं होतं त्या फाईल्स करप्ट झाल्यात. मग आता म्हटलं करप्ट झाल्यानंतर करायचं काय? सो आम्ही ठरवलं इट्स ओके, आता इव्हिनिंग टाईम आहे, आमचं पुढचं रुटीन सुरू आहे, सो व्लॉग आपण इकडनं कंटिन्यू करूया. असं आणि होतं बरेच वेळेला. आमचं सुद्धा आता व्लॉग सुरू केल्यापासून झालंय, कधीतरी माईकच बंद असतो किंवा कधीतरी असं होतं की आम्ही व्हॉइस ओव्हर देतो पण आजूबाजूचे आवाज एवढे आलेले असतात की परत व्हॉइस ओव्हर द्यायला लागतो. काही क्लिप्स आता तुम्ही बघितलं डिलीटच होतात, कधीतरी स्टोरेजच नसतं. बट ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ व्लॉगिंग आणि टेक्निकल इश्यू तर होत असतात, पण त्यातून पुढे कंटिन्यू सुरू ठेवायचं आपलं. सो इथे आता आम्ही चहा पितोय. आज राहुलला सुद्धा आमच्या बरोबर टेम्प्ट झालंय की चहा बिस्किट खाऊया. आई इथे चहा पितेय. पुष्करचा खरं तर मगाशी चहा पिऊन झालाय, सो तो शूट करतोय. तर आमचा चहा पिऊन झालाय आणि आता इथे तुम्ही बघू शकता राहूने भरपूर पसारा केला आहे तो, कारण खेळत होता. सो आता मी तो त्याच्या बरोबर आवरणार आहे. मला एक मध्ये कमेंट सुद्धा आली होती की अंकिता, त्याच्या गोष्टी तू त्याला जागेवर ठेवायला सांग. शक्यतो ही गोष्ट मी फॉलो करते आणि हल्ली मुलांना स्कूलमध्ये सुद्धा शिकवलं जातं. आपली बॅग्स, आपण घरातून काय काय घेऊन येतो बॅगमध्ये, टिफिन, वॉटर बॉटल, या सगळ्या गोष्टी जागच्या जागी कशा ठेवाव्यात. किंवा स्कूलमध्ये सुद्धा त्यांना अनेक गेम्स देतात, मग नंतर टीचर त्या जागच्या जागी कशा ठेवायच्या हे शिकवतातच. आणि ह्या सुट्टीमध्ये त्याच गोष्टी जर आपण फॉलो केल्या, आणि आपण प्रत्येक मॉम ही गोष्ट खरं तर फॉलो करतच असतो. सो मी सुद्धा त्याच्याबरोबर बसून इथे या सगळ्या गोष्टी आवरते, म्हणजे जेणेकरून त्याला असं नको वाटायला की आईने आता मला सांगितलंय. आणि जरा त्यांच्या कलाने घेतलं की ती मुलं आवरतात सुद्धा. सो मी आता त्याला बोलवते आणि त्याच्याबरोबर हा सगळा पसारा भरून ठेवते. राहू ये सोना, हे आवरून घेऊया. हां, तुला माहिती आहे ना कुठली कुठली बॅग आहे कशाची. मी बसते तुझ्या बरोबर एक एक धरून. हां, हे बघ, आधी या बॉक्स मधलं ठेवून दे. याच्यात आपण काय ठेवलेलं? हे सगळे ब्लॉक्स. चला टाकूया. मी पण देऊ का? आई, हां, मी याच्यातनं हे काउंट कर. हां, काउंट करून करून टाका मग. 4 5 6 8 9 17 18 23 24 25 31 32 33. ह्याच्या आणि ही बॅग आहे ना, आता ही आपली ह्याच्यात ठेव. आडवी टाक, आडवी आडवी. व्हेरी गुड. आता हा तुझा बॉक्स आहे ना, हा बॉक्स इथे आडवा ठेव. हा, हे नंतर ठेवूया, हा ठेव आधी. हे बघ इथे जागा आहे बघ, असा ठेव. व्हेरी गुड. केला बंद बॉक्स. आता उठा आणि हे बघ आपल्या या खणात ठेवून दे. थांब, हे बघ
हा आहे ना बॉल त्याच्यावर ठेव आतमध्ये. ही बघ ही तुझी स्कूटर इथे पुढे ठेव. पण मावेल का? ही काय राहिली. डन माझी लोकल. डन सगळा. चलो. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 च्या किनाऱ्यापासून दूर उभे राहा. एक जलद गाडी जाणार आहे. आली का? पण आम्हाला धीमी हवी आहे. कोणीही रेल्वे लाईट ओलांडू नका. धीमी कधी येईल पण? प्लॅटफॉर्म क्रमांक 3. फास्ट चालणार नाही आम्हाला, जलद चालणार नाही. गाडी बोगद्यात आहे का? एक किनारे से दूर खड़े. धीमी कधी येणार सांग ना. एक जलद गाड़ी नाहीये. जाने वाली है. आज धीमी लोकलच नाहीये. आज मेगा ब्लॉक आहे. अरे पण जायचं कसं आम्ही? जलद गाड़ी. राऊची खेळणी सगळी आवरून झाली आहे तरी त्या कपाटामधून त्याची ट्रेन बाहेर आली आणि खेळतोय. पण त्याला मला आता थोडंसं फ्रेश सुद्धा करायचं आहे कारण दिवा सुद्धा लावायचा आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे. सो पटकन त्याला फ्रेश करून घेते आणि नंतर मला माझं रुटीन आहेच पुढचं. हे कोण आहे? माणसं पण मिळाली का तुला हो. ट्रेन मध्ये चढणारी? आता त्यांना कर्जतला जायचं होतं. 2 बच्ची अशी कर्जतला जाते. पण ते स्टेशन कुठलं आहे इथलं? हे जे स्टेशन दिसतंय ते? राहू चल लवकर नंतर खेळ. माणसं इथे खेळतात. ये लवकर पटकन फ्रेश हो. चला पटापट फ्रेश हो आणि मग खेळ. तर छान राहूला सुद्धा फ्रेश केलंय. माझी सुद्धा थोडीशी कामं झाली आहेत. देवाला दिवा वगैरे लावून झालाय आणि एक 15-20 मिनिटं निवांत वेळ आहे. म्हटलं थोड्याशा तुमच्याशी गप्पा मारूया. काही कमेंट्स आहेत ज्याची उत्तरं द्यायची आहेत. त्यातलीच पहिली कमेंट अमृताताई देशपांडे यांनी मला केली होती की अंकिता राहू नावाचा अर्थ तू एक्सप्लेन कर. थोडी ही गोष्ट मला सुद्धा जाणवली आहे की त्याच्या नावाच्या बाबतीत थोडंसं कन्फ्युजन आहे. बरेच जण त्याला राहुल, राहुल, राहू असं म्हणतात किंवा काही काही जणांना असं वाटतं की त्याला लाडाने आम्ही राहू म्हणतो आणि त्याचं नाव दुसरं आहे. तर नाही, त्याचं नाव राहू आहे आणि त्याचा अर्थ असा, आपल्या मराठा साम्राज्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी इसवी सन 1720 साली नेमलेले पेशवा बाजीराव पेशवा प्रथम म्हणजेच आपले पहिले बाजीराव, जे एकही लढाई न हरता 40 लढाया सलग जिंकले होते, ज्यांनी शनिवार वाडा बांधला, ज्यांच्यावर नागनाथ इनामदार यांची राहू ही कादंबरीसुद्धा आहे आणि त्या कादंबरीवर आधारितच मधल्या काळात एक चित्रपटसुद्धा आला होता, बाजीराव मस्तानी. तर त्याच बाजीराव पेशवा प्रथम यांना असं म्हणतात की राहूसुद्धा म्हणत असेल आणि त्याच अर्थाने आम्ही हे नाव ठेवले राहू. त्यानंतर दुसरी कमेंट आहे विशाखाताई मोरे यांनी मला केली आहे, तू सासूबाईंना अरे तुरे करतेस का? जस्ट असंच विचारलं, नक्की रिप्लाय कर. हो, मी खरं तर आईला पहिल्यापासूनच ए आई म्हणते. जशी पुष्करची आई, पुष्करसुद्धा तिला ए आई म्हणतो. आता माझीसुद्धा आई आहे, सो तसं मी पहिल्यापासून तिला ए आईच म्हणते. त्याच्या पुढची कमेंट आहे आशाताई घारपुरे यांनी मला केली आहे, अंकिता तू नेहमी बाबांकडे जाणार आहोत म्हणतेस, आईकडे जाणार आहे असं नाही म्हणत ग. असं सहजच वाटलं सो लिहिलं आहे. खरं तर आईच्या संदर्भात मी एक वेगळा व्लॉग ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालं ना, लहानपणापासून बाबांशी एक जरा वेगळी अटॅचमेंट आहे आणि ऑब्वियस आहे अटॅचमेंट्स आपल्या असतात ज्या आपण पुढे आपल्याबरोबर येत असतात. सो त्या अनुषंगाने माझं नेहमी असं होतं की आज आम्ही बाबांकडे जातो किंवा स्पेसिफिक असं काही नसतं की आईकडे जाते बाबांकडे, पण मला ती थोडीशी सवय झाली आहे म्हणून माझं बोललं सुद्धा असंच जातं की मी बाबांकडे जाते म्हणून. सुचित्रा अष्टेकर ताईंनी मला एक कमेंट केली आहे, खूप मस्त वाटतं तुझे व्हिडिओज बघायला, तू एखादा व्हिडिओ तुझ्या आवडीनिवडी कशा जोपासतेस त्यावर पण कर, कसा वेळ देतेस ते पण दाखव. मला भरपूर आवडीनिवडी आहेत. खरं तर मला स्पोर्ट्स बघायला खूप आवडतात, मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, मला गाणी ऐकायला खूप आवडतात. आता अशा आवडीनिवडी एकदम बसून जागेवरती तर जोपासू शकत नाही कारण आपलं सगळं रुटीन एक फिक्स झालेलं असतं. त्याच्यामुळे आता ट्रॅव्हल म्हणाल तर अगदी असं टू बी स्पेसिफिक कुठल्या जागेवर जायला पाहिजे असं नसतं. जेव्हा केव्हा वेळ मिळेल किंवा वीकेंडला पुष्करला सुट्टी असते, सो त्या वेळेला सुद्धा जवळच्या जवळ सुद्धा कुठेही जाऊन आलं तरी मला छान आवडतं. त्याच्यानंतर गाणी ऐकायला जसं
जसं मी म्हटलं मला भरपूर आवडतात. आणि मग आता ती पर्टिक्युलर बसूनच मला गाणी ऐकायची असंही नसतं. जेव्हा मी घरातली माझी कामं करत असते तेव्हा आता आपल्या घरांमध्ये स्पीकर्स असतात, सो ब्लूटूथवरती मस्त गाणी लावते, एकीकडे माझी कामं सुरू असतात. सध्या आता IPL आहे, जसं मी म्हटलं मला स्पोर्ट्स बघायला आवडतात, सो ते सुद्धा अगदी टी व्ही समोर बसून असं होत नाही. मग कधी मी किचनमध्ये काम करते पण टी व्हीवरती मॅच चालू आहे, मग मध्येच येऊन थोडासा स्कोअर बघितला, पटकन कोणी आऊट झालं तर ते येऊन बघितलं. असं माझ्या रुटीनमध्ये मी सगळ्या या माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या जोपासत असते. मला वाचायला भयंकर आवडतं, पण हल्ली आता अगदी पुस्तक रूपात वाचन असं काही होत नाही. पण आता हल्ली टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आपली की आपल्याला मोबाईलवरती सगळं अवेलेबल असतं. मग कधी काही आर्टिकल्स असतील, काही न्यूज असतील, हल्ली आपल्याला ई-बुक्ससुद्धा असतात, त्याच्यामुळे वाचनसुद्धा मी भरपूर करत असते. अगदी दुपारी जर झोपले नाही तर मग त्यावेळेला काहीतरी छान रीड करत असते. राहूला जेव्हा आता मी काही काही गोष्टी वाचून दाखवते ते सुद्धा एक प्रकारचं माझं वेगळं वाचन होतं. यूट्यूब आता सध्या भरपूर बघितलं जातं. मी सुद्धा सिरियल्स बघते, मला सुद्धा व्लॉग्स बघायला आवडतात, मी सुद्धा इतरांचे व्लॉग्स बघते. सो अशा बऱ्याचशा आवडीनिवडी आहेत, पण माझ्या या रुटीनमध्ये मी जसजसा वेळ मिळेल तसतसा या माझ्या सगळ्या आवडीनिवडी जोपासत असते. त्यानंतर मला एक कमेंट आली आहे गौरीताई भागवत यांची. व्हिडिओ छान असतात तुमचे, पण तुम्ही खूपच वेळा म्हणता व्हिडिओमध्ये. एक जनरल ऑब्झर्वेशन, खरं तर हे व्लॉगिंग गेले 6 महिने सुरू झालं आणि तसं नवीन आहे माझ्यासाठी, कारण मी अनेक व्लॉग्समध्ये सांगितले की या क्षेत्राची मला अजिबात काहीही माहिती नव्हती. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा पटकन कॅमेरा ऑन होतो आणि एक स्टोरी टेलिंग मी तुम्हाला सांगत असते, तेव्हा नॉर्मल बोली भाषेत सो हा शब्द वापरला जातो. असं काही ठरवून आता सो म्हणायचं असं होत नाही. पण जेव्हा एखादी गोष्ट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते की माझी ही गोष्ट झाली आहे, मग तेव्हा मी तुम्हाला तसं एक्सप्लेन करते. सो आता मी बाहेरनं घरी आली आहे, किंवा सो माझी ही कामं झाली आहे. सो इन जनरल बोलीभाषेत सो हा शब्द माझा वापरला जातो. आणि बाकी मला वाटतं बॅग्सच्या संदर्भात जी कमेंट होती त्याचं उत्तर मी कालच्या व्लॉगमध्ये दिलं आहे. आणि बाकी तर तुम्ही नेहमीच छान माझं कौतुक करत असता, ॲप्रिसिएट करत असता, काही छान छान सजेशन्ससुद्धा देत असता. सो त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आता माझं बाकी पुढचं रुटीन आहे आणि आज आम्ही ठरवलं आहे की रात्री डिनरला काहीतरी आम्ही ऑर्डर करणार आहोत, कारण वीकेंड आहे. सो काहीतरी मागवूया, बघूया काय मागवते ते तुम्हाला कळेलच. सो मी माझी पटापट पुढची कामं आवरायला घेते. स्टे ट्यून्ड. रात्रीच्या जेवणासाठी जसं मी म्हटलं की आज आम्ही काहीतरी बाहेरनं ऑर्डर करणार होतो, त्याच्यामुळे आज मला स्वयंपाक करायचा नव्हता. पण जरी स्वयंपाक नसला तरी आजूबाजूची इतरत्र कामंही असतातच. राहू नुकताच खेळून आला होता, त्याच्यामुळे त्याला भूक लागली होती. सगळ्यात आधी त्याला खायला बनवून दिलं आणि मग मी माझी नेहमीची कामं करायला घेतली. मला थोडीशी भांडी घासायची होती, काही भांडी जागच्या जागी लावून ठेवायची होती, ओट्यावरची सुद्धा थोडीशी आवरावर करायची होती. पटापट कामांना सुरुवात केली. एकीकडे कामं करता करताच मी आणि आई डिसाईड करत होतो की काय ऑर्डर करूया. आम्ही सगळ्यांनी छान मेनू डिसाईड केला आणि लगेचच मी ऑर्डर प्लेस केली. साधारण एक अर्धा तासाच्या आत ऑर्डर घरी आली आणि आम्ही सगळ्यांनी मस्त डिनर एन्जॉय केलं. सो मस्त डिनर झालंय आमचं. आणि आता मी परत अनेक ब्लॉग्समध्ये सांगितलंय की जेवण झालं रात्रीचं की मी आणि पुष्कर कंपल्सरी वॉकला जातो. सो मस्त तयार झालो आणि आम्ही आता वॉकला निघतो. ठीक आहे, त्या क्लिप्स जरी गेल्या असतील तरी मधला पॅच आणि इव्हिनिंग पासूनचं मस्त शूट झालंय सगळं, आणि तेच आता घरी जाऊन एडिट करू. आज हा व्लॉग इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन.